पठाण टायगर वॉर नंतर आता यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समध्ये एका लेडी स्पायची एंट्री झाली आहे. आलिया भट आणि शर्वरी वाहकचा मोस्ट अवेटेड ॲक्शन थ्रिलर सिनेमा अल्फाचा टीजर लॉन्च झाला आहे. या टीजरने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. पण तुम्हाला माहिती आहे का, या बॉलिवूडच्या सगळ्यात मोठ्या स्पाय फिल्ममध्ये एक अतिशय खास मराठी कनेक्शन आहे. ते कनेक्शन म्हणजे काय आणि टीजरमध्ये नक्की काय लपलंय हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी बोलूया चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल. अल्फा हा सिनेमा येत्या 3 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा यशराज फिल्मचा स्पाय युनिव्हर्समधला 7वा चित्रपट आहे आणि विशेष म्हणजे हा पूर्ण चित्रपट फिमेल लीड ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रैवेल यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी द रेल्वेमॅन यांसारखी सुपरहिट वेब सिरीज बनवली. या चित्रपटात आलिया भट आणि शर्वरी वाहक सोबत बॉबी देओल आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात आलिया आणि शर्वरीचा थेट सामना बॉबी देओलशी होणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा आपल्याला बॉबी देओलचे खतरनाक विलन अवतार पाहायला मिळणार आहे. टीजर रिलीज झाल्यापासून एका लहान मुलीची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू आहे, जी टीजरमध्ये बॉबी देओलकडून बॉक्सिंग, शूटिंग आणि स्वरक्षणाचे कडक ट्रेनिंग घेताना दिसते. ती मुलगी दुसरी कोणी नसून आपली मराठमोळी बालकलाकार खुशी हजारे आहे आणि तिच्या याच अभिनयामुळे तिला फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे. तीच खुशी हजारे आता अल्फामध्ये आलिया भटच्या लहानपणीची भूमिका साकारताना दिसते. टीजरमध्ये तिच्या हातावर अल्फाचा ए हा लोगो कोरलेला दाखवला आहे. एका एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिनेमात आपल्या मराठी मुलीची एवढी महत्त्वाची भूमिका मिळणं ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. तुम्हाला अल्फाचा टीजर कसा वाटला? तुम्ही आलिया आणि बॉबी देओलचा हा सामना पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.